विविध भारती पुणे ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावरील पोलीस परेड मैदानाजवळ होणाऱ्या या समारंभाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून यात्रेच्या मार्गाला जोडणारे काही उपरस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आकाशवाणीचं मुंबई केंद्र आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी संयुक्तपणे नौसेना स्वरवंदना या संगीतमय कार्यक्रमाचं उद्या 12 ऑगस्टला मुंबईत आयोजन केलं आहे. वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीच्या औचित्यानं नौदलाच्या पश्चिम कमांडच्या वाद्यवृंदाचे 65 कलाकार एकत्रितपणे ही अनोखी स्वरवंदना साकारणार आहेत. स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. संगीतकार जितेंद्र कुलकर्णी यांना केशवराव भोळे पुरस्कार देण्यात येणार असून गायक विश्वजित बोरवणकर यांची माणिक वर्मा पुरस्कारासाठी, अभिजित भदे यांची विजय गदक्कर पुरस्कारासाठी तर युवा गायिका शमिका भिडे हिची डॉक्टर उषा अत्रे वाघ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या 17 तारखेला पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होईल. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या श्रावण मासाच्या कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनानं घेतला आहे. या कालावधीत केवळ अधिकृत लेखी पत्रव्यवहारानुसारच अतिमहत्वाच्या व्यक्तींना दर्शन दिलं जाईल. पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात नुकत्याच उघडकीला आलेल्या भेसळयुक्त दूध प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 24 जणांना अटक केली असून दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58